सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार नाशिकचे अधीक्षक अभियंता विजय पाटील यांनी आज अधिकृतपणे स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी अधीक्षक अभियंता भगत, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। विभागाच्या विविध विकास कामांना अधिक गती देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे विजय पाटील यांनी यावेळी सांगितले। नक्की नक्की नाशिकची सासवडी आमची नाशिकची नमस्कार, मी विजय आत्माराम पाटील। मी आता सध्या नाशिक PMGSY मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहे आणि परवा 3 ऑगस्टला माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग संभाजीनगर इथला अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे त्या आदेशान्वये। आणि आज मी 5 ऑगस्टला मध्यान्होत्तर ह्या प्रादेशिक विभागाचा मुख्य अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारला आहे। तर दरम्यानच्या काळात माझं प्रमोशन मुख्य अभियंता म्हणून प्रस्तावित आहेच, ती प्रोसेस चालली आहे। तर आज दुपारी म्हणजे चार्ज घेतल्यानंतर मी सगळे आमचे कार्यालयीन कर्मचारी, आमचे अधीक्षक अभियंता भगत साहेब, पवार मॅडम कार्यकारी अभियंता, चव्हाण साहेब कार्यकारी अभियंता, तसेच इतर सगळा स्टाफ यांची बैठक घेतली, ओळख करून घेतली विशेष म्हणजे। आणि सध्या कुठल्या महत्वाचे विषय अर्जंट काय काय चालले त्याचे थोडं जाणून घेतलं। आणि याच्या पुढे आता मी सगळ्यांना आश्वस्त केलं की आपल्याला इथे एक उत्तम काम करायचे आणि काम करत असताना ज्या काय अडचणी येतील त्याचे तुम्ही मला सांगत जा, त्याचे लगेच निराकरण करत जाऊ आणि मला सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे असं मी सगळ्यांना सांगितलंय। आपलं आपल्याला बरं, मी कसं आहे की मराठवाड्यात मी फक्त काही दिवस ट्रेनिंगला होतो वाल्मीला, त्याच्यानंतर इथे पण मी या CA ऑफिस AC ऑफिसला ट्रेनिंगच्या दरम्यान होतो। पण मराठवाड्यात मी अजून काम केलेलं नाही आहे। पण मी माझं बरंचसं काम जे मी मुंबई नाशिक रिजनमध्ये काम केलेलं आहे। तर याच्या आधी माझं बरंचसं काम जे कार्यकारी अभियंता पदापासून मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काम केलेलं आहे। तर तिथली मला ती क्वालिटी आणि तिथलं जे सिस्टीम आहे त्याच्यात मी चांगला अनुभव आहे माझा। सांगतो तुम्हाला। तर मी कार्यकारी अभियंता म्हणून कळवण जिल्हा नाशिक येथे कार्यरत असताना सप्तशृंगी गड जे आहे तिथे माझ्याकडे ते आमच्या कार्यभार क्षेत्रात होतं। तर त्या ठिकाणी मी तिची फनिक्युलर ट्रॉली जी तुम्ही आता वापरतात लोक, तर ती फनिक्युलर ट्रॉलीचं मी 3 वर्ष माझ्याकडे मी काम बघितलं इथे। आणि त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते आमचा सत्कार पण करण्यात आलेला आहे त्यावेळेस। त्याच्यानंतर तिथे सप्तशृंगी गडावरती जो पोहोचण्याचा रस्ता आहे तो घाट मार्ग आहे, त्याचं रुंदीकरण करणे। त्याच्यानंतर तिथे दरडी नेहमी कोसळत राहायच्या, तर मंदिरावरती पण बऱ्याचदा ते काही मोठे मोठे बोल्डर्स आलेल्यामुळे बरेच क्षतिग्रस्त झालं होतं। तर अशा ठिकाणी मी तिथे याचं रॉक फॉल प्रोटेक्शन म्हणजे दरड प्रतिबंधक योजनेचं काम आपण तिथे केलेलं आहे। त्या ठिकाणी आपल्याला IIT पवईचं सल्लागार होते आणि मेकॅफरी म्हणून एक कंपनी आहे इटलीची, त्यांच्याकडून आपण ते खूप अवघड काम होतं। पण त्यानंतर आजपर्यंत तिथे दरडीचा काही प्रॉब्लेम नाही आला। हे काम साधारणतः 2013-14च्या दरम्यान झालेलं आहे, म्हणजे आजपासून चालू आहे। आता सध्या परत काही ठिकाणी आता हळूहळू जसं जसं जिथे जिथे गरज असेल त्या ठिकाणी ते काम चालू आहे। शेवटचा प्रश्न, आज जी बैठक घेतली 1.5 तासाची, कोणत्या काम काय जाणवलं तुम्हाला, कोणत्या विषयावर? नाही, काय ही फक्त जनरल तोंड म्हणजे आमची ओळख होती पहिले। याच्या व्यतिरिक्त कोणाकोणाकडे काय काय कार्यभार आहे काय नाही हे फक्त मला जाणून घ्यायचं होतं। आणि मध्यंतरीच्या काळात मी बऱ्याच PMGSY ला काम केलं असल्यामुळे PWDत कशी अजून काय काही बदल झालेत का जेव्हा मी काम करत होतो 8-10 वर्षापूर्वी आणि आता काही बदल झाले की ते फक्त
जाणून घेतलं, बाकी काही नाही. धन्यवाद.